मातीपासून बनवलेलं एक असं फ्रीज जे चालवायला लाईट देखील लागत नाही. बिना लाईट चालणारं हे मातीचं फ्रीज हे बनवलंय गुजरातमधील एका व्यक्तीने. उन्हाळ्यामध्ये थंड पाणी तसेच भाजीपाला टिकवण्यासाठी फ्रीजचा उपयोग होत असतो. पण मातीपासून बनवलेलं फ्रीज आणि तीही बिना वीज चालतं हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. काहीतरी नवीन आयडिया असं वाटलं असेल. असं शक्य होऊ शकतं का? तर होय, हाच विचार केला होता गुजरातमधील एका व्यक्तीने. जे कुठले सायंटिस्ट नव्हते, एका छोट्याशा गावात राहणारा एक व्यक्ती ज्याचं नाव मनसुखलाल भाई प्रजापती हे होतं. त्यांचे वडील हे मडके बनवण्याचे काम करत होते. 10 वर्षापूर्वी त्यांनी हा विचार केला. 5 वर्ष निरंतर अभ्यास करून त्यांनी हे फ्रीज बनवलं आहे. मातीपासून बनवलेलं हे फ्रीज कोणत्याही लाईटशिवाय थंड पाणीही बनवतं, तसेच याच्यामध्ये भाजीपाला 4 ते 5 दिवस टिकून राहू शकतो. या फ्रीजला त्यांनी नाव दिलंय मिट्टीकूल फ्रीज. मनसुख भाईंना हे फ्रीज बनवल्यामुळे तत्कालीन राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी देखील एक पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. तसेच आपले प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देखील त्यांचा सत्कार देखील झाला होता. आज या फ्रीजला भारतातील लोकांबरोबर परदेशी लोकांची देखील प्रचंड मागणी आहे. तर व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत मातीपासून तयार झालेलं विजेशिवाय चालणारं हे फ्रीज नेमकं कसं आहे. याच्यामध्ये अशी काय टेक्नॉलॉजी आहे की ज्यामुळे हे वीज नसताना देखील हे वस्तू गार करू शकतं, गार पाणी देऊ शकतं, यामध्ये भाजीपाला टिकू शकतो. याची क्षमता किती आहे, याची साईज त्या ठिकाणी किती असते, किती दिवस याच्यामध्ये भाजीपाला राहू शकतो, फळे राहू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची किंमत काय आहे, हे जर लागत असेल तर कुठून मागवायचं याविषयीची डिटेल माहिती. तर त्यामुळे व्हिडिओ अतिशय लक्षपूर्वक स्किप न करता पहा, कारण की या व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय नवीन माहिती मोफतमध्ये मिळणार आहे. चला तर सुरू करूयात हा व्हिडिओ. मातीपासून तयार झालेलं एक असं फ्रीज जे विजेशिवाय चालतं आणि ज्यामध्ये भाजीपाला, दूध असे पदार्थ भरपूर दिवस टिकतात. आता याचे फायदे काय आहेत ते एकदा जाणून घेऊ. त्यानंतर याची टेक्नॉलॉजी नेमकं काय आहे, याचा कसा वापर करायचा, याची साईज शेप काय आहे, याची किंमत काय आहे, अशी डिटेल माहिती आपण घेणारच आहोत. आता याचं एकच मॉडेल मिट्टीकूल फ्रीजचं बनवण्यात येतं, जे 50 लिटर कॅपॅसिटीचं आहे. घरगुती वापरासाठी बनवण्यात आलेलं हे फ्रीज वजनाला 25 किलो इतकं असतं, ज्याची उंची 27 इंच, ज्याची लांबी 14 इंच आणि रुंदी 11 इंच इतकी असते. याचा पहिला फायदा म्हणजे याला कुठलीही वीज लागत नाही. फळं, भाज्या तसेच दूध देखील याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. फळं आणि भाज्या खराब न होता त्यांची जशी आहे तशीच चव राहतात. ते 4 ते 5 दिवस टिकू शकतात. दूध 1 ते 2 दिवस राहू शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखादा पदार्थ जर तुम्ही कापून जरी याच्यामध्ये ठेवला तर तो देखील 4-5 दिवस अगदी तसाच्या तसा, म्हणजे जशी त्याची चव आहे तसाच तो शिल्लक राहत असतो. याबरोबरच तुम्हाला या फ्रीजच्या माध्यमातून थंड पाण्याची देखील सोय ही होत असते. बाहेरील जो काही वातावरण आज भीतीला उकाडा जो आहे, तर त्या त्या तापमानामध्ये आणि फ्रीजच्या आतील तापमानामध्ये 15 ते 20 डिग्रीचा फरक त्या ठिकाणी राहत असतो. आता हे फ्रीज जे आहे ते मातीपासून बनलेलं आहे, ज्याला वीज नाहीये. मग नेमकं हे गार कसं होतं? तर हे गार होण्यामागं मनसुखभाईंनी त्यांची जी काही टेक्नॉलॉजी आहे ती नवीन पद्धतीची यूज केलेली आहे. हे फ्रीज बनवत असताना अर्थातच मातीपासून तयार होते, पण हे बनवण्याची पद्धत देखील थोडीशी वेगळी आहे. एक फ्रीज बनवायला तब्बल 7 ते 8 दिवस घेतले जातात आणि प्रत्येक गोष्ट हाताने बनवली जाते. कुठलीही गोष्ट इथे मशीन वापरलं जात नाही. आता याच्यामध्ये काय आहे की याच्यामध्ये 3 कप्पे येत असतात. वरचा कप्पा जो पाणी ठेवण्यासाठी असतो, ज्याची क्षमता 5 लिटर इतकी असते. वरती एक पाण्याची टाकी आहे जिच्यात 5 लिटर पाणी स्टोअर होऊ शकतं. मग आता याच्यामध्ये होतं काय की हे जे काय वरती टाकलेलं पाणी आहे, तर हे पाणीच ह्या ज्या काय फ्रीजच्या भिंती आहेत तर त्या भिंतीमध्ये हे पाणी पाझरतं. हे पाणी जसं जसं पाझरतं, तर हे पाझरल्यामुळे होतं काय की आतमध्ये असणाऱ्या ज्या काही आपण वस्तू त्याच्यामध्ये ठेवणार आहोत, फळं, भाज्या किंवा दूध वगैरे ह्या ज्या गोष्टी आपण ठेवणार आहोत, तर त्यांचं तापमान हे शोषून घेण्याचं काम करतं हे पाणी. आता अर्थातच एखाद्या मटक्यामध्ये किंवा एखाद्या माठामध्ये जसं पाणी झिरपून झिरपून गार होत असतं, तसंच काहीशी टेक्नॉलॉजी याच्यामध्ये आहे. पण जसा माठ हा भाजून बनवला जातो, माठ हा बाहेर वाळवला जातो, पटकन माठ तयार होतो, तर तसं हे फ्रीज तयार होत नाही. कारण की याच्यामधले जे छोटे छोटे छिद्र आहेत, याच्या भिंतींमधले जे छोटे छोटे छिद्र आहेत, ते अगदी विशिष्ट असतात. मग ते विशिष्ट कसे होतात, तर हे जे काय फ्रीज आहे हे बनवल्यानंतर हाताने एकदा याला व्यवस्थित याला शेप दिल्यानंतर हे तब्बल 8 दिवस वाळवलं जातं.
हे वाळवत असताना याला कुठलीही हवा लागू दिली जात नाही, म्हणजे मोकळ्या हवेत ते वाळवलं जात नाही. सूर्यप्रकाशापासून दूर हे वाळवलं जातं. अगदी व्यवस्थितपणे वाळवलं जातं, ज्यामुळे याच्यामधले जे छिद्र आहेत तर ते अगदी व्यवस्थितपणे होतात. त्यांचा पॅटर्न अगदी व्यवस्थित तयार होतो, ज्यामुळे पाणी आतमध्ये न झिरपता ते जे काय कूलिंग आहे तर ते जबरदस्त प्रमाणात होत असतं. आता पाहूयात याची वापर करण्याची पद्धत. आता हे जर फ्रिज तुम्ही जर मागवलं, जे कुठून मागवायचं, ज्याची किंमत काय आहे, हे तर आम्ही सांगणारच आहोत. पण तुम्ही हे मागवलं तर हे तुम्हाला थर्मोकॉलच्या बॉक्समध्ये येतं, ज्यामुळे तुटफूट त्यामुळे होत नाही. हे आणल्यानंतर तुम्ही सर्वात आधी याच्यामध्ये जी वरची पाणी स्टोअर करण्याची टाकी दिलेली आहे, जी 5 लिटर कॅपॅसिटीची आहे, तर यामध्ये सगळ्यात आधी तुम्ही 1 ते 2 लिटर पाणी टाकायचं आहे आणि 12 तासानंतर यामध्ये तुम्ही कुठलीही एखादी वस्तू त्या ठिकाणी ठेवू शकता. आता याची गंमत अशी आहे, की तुम्ही जर आता याची 5 लिटर कॅपॅसिटी असल्यामुळे तुम्ही जर 5 लिटर पाणी जर याच्यात ओतलं, तर काही कालानंतर तुम्ही याच्यामधनं पाणी त्या ठिकाणी घेऊ शकता. याच्यासाठी वरती कॉक देखील दिलेला आहे. पाणी देखील प्रचंड गार त्या ठिकाणी होत असतं. पाणीही थंड मिळेल. यामध्ये भाजीपालाही तुम्ही ठेवू शकता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं-जसं याचं पाणी कमी होईल, तसं-तसं तुम्ही पाणी नंतर ओतत राहायचं आहे आणि त्याची लेव्हल बरोबर करत राहायची आहे. मनसुख भाईंनी या फ्रिजच्या विक्रीसाठी किंवा त्यांचे इतर प्रॉडक्ट विकण्यासाठी बिट्टीकूल नावाची कंपनीची स्थापना केली आहे. बिट्टीकूलच्या अंतर्गत नुसतं फ्रिजच नाही, तर यांच्यामध्ये पाण्याचं फिल्टर, जे मातीपासून बनवलेलं तवा, डिनर सेट, जे काही स्वयंपाकाची भांडी, ही सर्व अगदी नवीन पद्धतीनं न्यू टेक्नॉलॉजीने बनवलेली सर्व भांडी यांनी बनवलेली आहे. त्यांची देखील प्रचंड मागणी याच्यामध्ये असते. हिस्ट्री, नॅशनल जिओग्राफी अशा चांगल्या चॅनलवर त्यांची जी काय फॅक्टरी आहे किंवा त्यांचे जे प्रॉडक्ट आहे तर हे दाखवण्यात आलेले आहे. त्यांची मुलाखत देखील दाखवण्यात आलेली आहे. हा व्हिडिओ कुठल्याही प्रकारे स्पॉन्सर नाही आहे, पण जास्तीत जास्त लोकांना फायदा व्हावा अशी आमची अपेक्षा आहे, म्हणून आम्ही व्हिडिओ बनवत आहोत. आता याची किंमत सगळ्यात महत्त्वाची, त्याच्याकडे आपण जाऊया. तर मिट्टीकूल ही त्यांची वेबसाईट आहे. मिट्टीकूल.com म्हणून त्यांची वेबसाईट आहे. तर त्याच्यावर व्हिजिट केल्यानंतर आपल्याला तिथे असं दिसेल की 50 लिटर कॅपॅसिटीचं एकच मॉडेल त्यांच्याकडे आहे, ज्यामध्ये 2 कंपार्टमेंट किंवा 2 कप्पे आहेत, ज्यामध्ये भाजीपाला किंवा इतर गोष्टी तुम्ही ठेवू शकता. पाण्यासाठी वरती सेपरेट टाके आहेत. तर या मॉडेलची किंमत तब्बल ₹8,000 आहे. ₹8,000 किमतीचं हे जे फ्रीज आहे, तर हे फ्रीज त्या ठिकाणी असणार आहे. आता नेमकं हे परवडेल का नाही किंवा काय, या गोष्टी आता थोड्याशा वेगळ्या राहिल्या. पण जिथे एकदमच लाईट नाही आहे किंवा लाईट त्या ठिकाणी फार कमी वेळ असते, तर अशा ठिकाणी हे फ्रीज नक्कीच त्या ठिकाणी चालू शकतं. देशाबरोबरच बाहेरच्या देशात देखील प्रचंड मोठ्या प्रमाणावर याला मागणी त्या ठिकाणी मिळालेली आहे. 10-12 वर्षापूर्वीच त्यांनी हे फ्रीज बनवलं होतं. तेव्हापासून आत्तापर्यंत प्रचंड याला लोकप्रियता लाभलेली आहे. तर हे जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे. तर हे व्हिडिओच्या टायटलवर डबल क्लिक करून तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊ शकता. ती लिंकवर क्लिक करून याविषयी अधिकची माहिती घेऊ शकता. तर कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.